मतदान करता येणार नाहीये। मात्र देशामध्ये आज 49 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। यातल्या 49 पैकी 13 जागा या महाराष्ट्रातून आहेत। महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नेमकं किती मतदान झालेलं आहे हे आता आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाचवा टप्पा आपण पाहतो। उत्तर मध्य मुंबईमध्ये 37.66% मतदान झालेलं आहे, तर 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद उत्तर मध्य मुंबईमध्ये झालेली आहे। यानंतर ईशान्य मुंबईमधलं तापमान आणि मतदान किती आहे हे आपण पाहणार आहोत। मतदान झालेलं 39.15% संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी, तर 34 अंश सेल्सिअस इतकं तापमान इथं नोंदवण्यात आलेलं आहे। यानंतर आपण उत्तर पश्चिम मुंबईतलं आपण तापमान आणि मतदान पाहतो आहोत। यामध्ये 39.91% मतदान झालेलं आहे। तापमान इथं 36 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेलं आहे। तर उत्तर मध्य मुंबईमध्ये 37.66% मतदान झालेलं आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये देखील तापमानानं 35 गाठलेली आहे। यानंतर दक्षिण मध्य मुंबईमध्ये जाऊया। दक्षिण मध्य मुंबईमध्ये 36.64% मतदान झालेलं आहे, तर तापमान इथं आहे 34 अंश सेल्सिअस। यानंतर उत्तर मुंबईमध्ये काय मतदानाची आकडेवारी आहे ते आपण पाहतो आहोत। उत्तर मुंबईमध्ये 39.33% मतदान झालेलं आहे। तापमान इथं देखील आहे 34 अंश सेल्सिअस। दक्षिण मध्य मुंबईचं मतदान आणि तापमान पाहूया। मतदान झालेलं 38.77%, तर तापमान आहे 35 अंश सेल्सिअस। तर दिंडोरी मधलं मतदान आपण पाहतो। दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं दिसतं आहे 45.95%, आणि इथे दिंडोरी मधलं तापमान देखील 35 पर्यंत पोहोचलेलं आहे। नाशिकमध्ये 39.41% मतदान झालेलं आहे, तर तापमान आहे 34 अंश सेल्सिअस। पालघरमध्ये 42.48% मतदान झालेलं आहे, तर 36 अंश सेल्सिअस तापमान आहे। यानंतर भिवंडी मधली स्थिती पाहतो आहोत। भिवंडीमध्ये 37.6 अंश सेल्सिअस मतदान झालेलं आहे, तर 34 अंश सेल्सिअस तापमान आहे। दरम्यान आता सध्या आपण मुंबईमधल्या मतदान प्रक्रियाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। मुंबईमध्ये आपल्याबरोबर आहेत सागर कुलकर्णी आणि भाग्यश्री प्रधान, तसंच प्रांजल कुलकर्णी आपल्याबरोबर नाशिकमधून आहेत। त्यांच्याकडून नेमकं कसं झालेलं आहे आजचं मतदान याबाबतची माहिती घेणार आहोत। सुरुवातीला जाऊया सागर कुलकर्णी यांच्याकडे। मुंबईमध्ये काय नेमकं घडले पाहूया। सागर, मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुंबईकरांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं, मात्र मुंबईसह इतर परिसरातही मतदार याद्यांमधला घोळ किंवा मतदार प्रक्रियेमध्ये मुद्दाम दिरंगाई केला जात असल्याचाही आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। काय अधिक माहिती याबाबत मिळते? मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी जर 5 वाजेपर्यंतची आकडेवारी जर पाहिली तर किमान 44 पासून, म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कमी मतदान झालेलं आहे। 44 तिथे 33% जवळपास झालेलं आहे ते 5 वाजेपर्यंत। जर त्याच्यामध्ये सरासरी 5 ते 10% या सायंकाळी 1 तासामध्ये जर वाढ झाली तर जवळपास 50%च्या आसपास तिथे सगळ्यात जास्त तिथे मतदान होईल असं म्हटलं जातं। आणि दुसरीकडे इतर जे मतदारसंघ आहेत तिथे पण जवळपास 48% ते 50%पर्यंत 5 वाजेपर्यंत झालेलं मतदान आहे। त्याच्यामध्ये 5% जर ॲडिशनल संध्याकाळी 5 ते 10% ॲडिशनल केली तर मॅक्झिमम 57 ते 58% पर्यंत काही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान सायंकाळी 6 पर्यंत नोंद होईल असं सांगितलं जातं। काही ठिकाणी मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या आहेत, काही ठिकाणी लोकांनी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत मतदान पूर्ण झालेले आहेत। आता मतदार जो प्रवेश आहे तो पोलिसांनी बंद केलेला आहे, त्यामुळे आत्ता 6च्या पुढे नंतरनं जे काही लोक तिथे जर मतदानाला जातील तर त्यांना मतदान करता येणार नाही आहे। पण 6च्या आधी जिथे रांगा आहेत त्या रांगांमध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदान करता येईल असं निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट हिमाली म्हणजे आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई लोकसभाचा जर विचार करायचा म्हटला तर मुंबईमधील अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष दिसून आला। काही ठिकाणी शिवसेना उभाठा विरुद्ध एकनाथ शिंदेंचे शिवसेना असा संघर्ष दिसून आला।
सगळ्यात काही ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या समोर भिडले, काही ठिकाणी EVMवरनं नाराजी व्यक्त करण्यात आली, काही ठिकाणी EVM बंद पडले म्हणून तक्रारी देण्यात आल्या. स्वतः उद्धव ठाकरे काही शाखांना भेटीगाठी करत राहिले. कोळीवाडा जो आहे, जो मराठी बहुल मतदार, जो कोकणी मतदार हा शिवसेना उभाटाचा मानला जातो, तिथे आवर्जून गेले. आणि त्यानंतरनं मग देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट येतं की निवडणूक अधिकाऱ्यांवर दोष ठेवताना आपण जे पूर्ण निवडणूक हरतो आहोत की काय, पायाखालची वाळू सरकते की काय, अशी महायुतीकडनं नेत्यांकडनं आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. यामुळे आरोप प्रत्यारोपांचा खेळ, उद्धव ठाकरेंची मुंबईमधील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी असलेली धडपड, हे सगळं काही आज दिवसभरामध्ये दिसून आलं. काही ठिकाणी मतदारांना प्रचंड त्रास आहे, तो सहन करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. कारण की अनेक ठिकाणी EVM मधला गोंधळ, अनेक ठिकाणी सेवा सुविधांचा अभाव ह्या निवडणूक अधिकाऱ्यांकडनं दिसून आला. त्याचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागला. पण तरीही सलग सुट्ट्या आणि तापमान प्रचंड दिवसभर परिस्थितीमध्ये तरी देखील 50 ते 55% पर्यंत मुंबईकरांनी मतदान नोंदवलेलं आहे, जे मागील वेळेच्या तुलनेने सरासरी तितकंच येताना दिसते. काही मतदारसंघांमध्ये थोडंसं वाढेल, काही मतदारसंघांमध्ये 1% कमी होताना दिसेल, पण जवळपास तितकंच मतदान 2019 इतकं होईल असं एक निश्चित म्हणलं जातंय. नक्कीच सागर, असेच संपर्कात राहा. ठाण्यामध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेणार आहोत. आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य तिथं आहेत. भाग्यश्री, ठाण्यामध्ये कमी मतदान झालं असं म्हटलं जाते, विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये, आणि यामध्ये कारण असं सांगितलं जाते मतदार याद्यांमधला घोळ. ठाण्यामध्ये नेमकं काय घडलं? सकाळपासून जर आपण बघितलं हेमाली, तर मतदार हळूहळू येत होते. मात्र कल्याणचा विशेष तू म्हणालीस की सगळ्यात जास्त कमी झालेलं आहे मतदान, ते खरंच आहे. कारण कल्याणमध्ये जर बघितलं तर मुंब्रा जे आहे ते देखील लोकसभा अंतर्गत येतं. मुंब्र्यामध्ये प्रचंड कमी हळूहळू प्रमाणात हे मतदान झालं असं आरोप इथले लोक करतात. अजूनही रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत, लांबच्या लांब रांगा इथे लागलेल्या आहेत. या व्यतिरिक्त डोंबिवलीमध्ये अनेक याद्यांमध्ये नावच नव्हती अनेकांची बोगस मतदान झाले. त्यानंतर कल्याणमध्येही तेच झालं. इतकंच नव्हे तर VVPAT मशीन असेल किंवा EVM मशीन असेल ते 2-2 तासांसाठी बंद पडलं. म्हणजे प्रचंड मनस्ताप यावेळी लोकांना सहन करावा लागला, मतदारांना सहन करावा लागला. अधिकाऱ्यांकडनं या संदर्भात जास्त म्हणजे दुरुस्ती देखील करण्यात आली नाही, चौकशी देखील करण्यात आली नाही. अक्षरशः लोक हैराण झाले आणि परत देखील निघून गेले. लोक मतदान न करता लोक परत निघून जाणं हे खरं तर खेदजनक आणि चिंताजनक आहे. हेमाली, नक्कीच. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर बोल भाग्यश्री. त्यानंतर जर आपण बघितलं तर ठाण्यात देखील असाच बराच प्रकार पाहायला मिळाला. कारण ठाण्यात देखील बोगस मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळालं. आपण ज्या सेंटरवर होतो सकाळी, सेंट जॉन हायस्कूल, तिथेच जवळपास आपल्या समोर 5 ते 7 जणांनी बोगस मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ते खरे जेव्हा मतदार आले त्यावेळेला ते सगळं लक्षात आलं. मग तक्रारी झाल्या, मग त्यांचं जे मतदान आहे ते बॅलेट पेपरवर घेण्यात आलं. त्यानंतर अशा पद्धतीचा विविध हिरानंदानी जर बघितला, हिरानंदानी हा भाग तर खरं तर ठाण्यातला सुसंस्कृत भाग आहे. तिथे EVM मशीनच बंद पडली. लोकमान्य भाग असेल तिथे EVM मशीन बंद पडली. असं विविध पद्धतीत आपण जर पाहिलं तर त्रासच मतदारांना होत होता. आणि या सगळ्याचा परिणाम ठाण्यातल्या एकूण टक्केवारीवर झाला. भिवंडीत देखील सेम प्रकार पाहायला मिळाला आहे माली. त्यामुळे तिथे देखील, पण तिथे त्यातल्या त्यात 48% मतदान झालंय. ठाण्यामध्ये जर बघितलं तर 45% मतदान झालंय. आणि सगळ्यात कमी म्हणजे कल्याणमध्ये फक्त 41% मतदान झालेलं आहे हेमाली. त्यामुळे मागच्या वेळी देखील कल्याणच सगळ्यात कमी मतदानाचा टक्का पाहायला मिळाला होता. यावेळी देखील कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदानाचा टक्का पाहायला मिळतोय. हे खरंच चिंताजनक गोष्ट आहे ही आपल्यासाठी, सगळ्यांसाठीच. खरं आहे, मतदार याद्यांमधला घोळ हा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम करणारा ठरू शकतो आणि ही खरोखरच घातक आहे. यानंतर आपण जाऊया नाशिक आणि दिंडोरी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया कशी पार पडली हे पाहण्यासाठी, आणि ते तिथली माहिती आपल्याला सांगतायत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी. प्रांजल, आज नाशिक, धुळे, दिंडोरीमध्ये सुद्धा मतदान झालेलं आहे आणि विशेषतः दिंडोरीकरांचं कौतुक, कारण दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान महाराष्ट्रात नोंदवलं गेलेलं आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यामध्ये आज कसं मतदान पार पडलं?
आपण जर बघितलं तर जो महाराष्ट्रामध्ये जो राजकीय भूकंप घडला म्हणजे शिंदे गट बाजूला पडला, त्यासोबतच अजित पवार देखील राष्ट्रवादीतून बाहेर पडलेत आणि त्यानंतरची होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि त्यामुळेच खरं तर सर्वच पक्षांनी ही निवडणूक जी आहे ती स्वतःसाठी प्रतिष्ठेची केली होती असेच म्हणावी लागणार आहेत. कारण आपण ही बघितलं असेल की म्हणजे नाशिक असेल, धुळे असेल किंवा दिंडोरी असेल, या तिन्ही ठिकाणी म्हणजे महायुतीचे असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांनी दावा हा केला होता. भाजप देखील ही जागा आमच्याकडेच राहावी असं देखील म्हणत होतं. म्हणजे धुळ्यामध्येच आपण बघितलं तर सुभाष भामरेंच्या उमेदवारीमध्ये देखील भाजपमध्ये थोडाफार काही ना घोळ हा बघायला मिळाला. नाशिकच्या जागेवरून देखील तिढा जो रंगलेला होता तो आपण बघितला. यासोबतच दिंडोरीच्या जागेवर देखील राष्ट्रवादीकडून दावा हा केला जात होता. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी ही निवडणूक जी आहे ती सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची अशी बनलेली होती. आपण जर बघितलं तर आज मतदानाचा खरं तर दिवस होता. आजचंच म्हणजे नाशिकचं तापमान बघितलं तर जवळपास 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही करण्यात आलेली होती. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात देखील मतदार जे आहेत ते रांगेत उभे होते असं देखील चित्र हे बघायला मिळालं आहे. आपण जर बघितलं तर 5 वाजेपर्यंत धुळ्यामध्ये 48.81% एवढं मतदान हे झालेलं आहे. दिंडोरीमध्ये 57.6% तर नाशिकमध्ये देखील जवळपास 55% एवढं मतदान जे आहेत ते झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच ही आकडेवारी आपण जर बघितली तर दिंडोरी हा खरं तर आदिवासी भाग येतो, शेतकऱ्यांची देखील इथे मोठ्या संख्या आहेत आणि त्याच दिंडोरीमध्ये चांगलं मतदान हे झालेलं आहे. 2019 साली इथे जवळपास 65% एवढं मतदान हे झालेलं होतं आणि यंदा हेच मतदान जवळपास 67% जाईल एवढा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे. नाशिकमध्ये मात्र मतदान हे पाहिजे तसं झालेलं नाही. नाशिकमध्ये टक्का जो आहे तो कमी आहे आणि तेच परिस्थिती धुळ्यामध्ये देखील दिसून येते. सकाळपासून आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये म्हणजे अनेक ठिकाणी नाशिकचं सिडको असेल, सातपूर असेल या भागामध्ये EVMमध्ये बिघाड झाल्याच्या अनेक तक्रारी या समोर आलेल्या होत्या. यासोबतच सकाळीच ठाकरे गटाकडून देखील आरोप हा करण्यात आला होता की एका केंद्रावरती निरीक्षकच नाही आहेत अशा अनेक तक्रारी ह्या बघायला मिळाल्यात. यासोबतच नाशिकमध्ये देखील जुन्या नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमनेसामने आले होते. तिथे आमदार असतील भाजपच्या या देखील त्यावेळी उपस्थित होत्या. यासोबतच सिडकोमध्ये देखील अशाच ठाकरे गट आणि यांच्यामध्ये कुठेतरी संघर्ष देखील झाल्याचं दिसून आलं. मात्र इतर ठिकाणी दिंडोरी असेल किंवा धुळे असेल इथे शांततेत मतदान हे पार पडलेलं आहे. विशेष म्हणजे आता जवळपास 6 वाजून गेलेले आहेत मात्र तरी देखील जवळपास 8 वाजेपर्यंत तरी हे मतदान जे आहे ते सुरू राहील असं सांगितलं जातं. कारण आत्ताच जे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की 6 वाजेनंतर जे मतदार येतील त्यांना रांगेत उभं करू दिलं जाणार नाही, त्यांचं मतदान होणार नाही. मात्र जे मतदान केंद्राच्या इथे रांगेत उभे असतील त्यांना मात्र मतदान हे करू दिलं जाईल. त्यामुळे आता कुठेतरी हा टक्का जो आहे मतदानाचा टक्का ही जी आकडेवारी आता समोर आली त्यामध्ये वाढ होईल आणि मतदानाची टक्केवारी थोडीफार का होईना वाढताना दिसेल. एक तर आज राज्यात अनेक ठिकाणी 35 पार तापमान गेलं होतं मात्र तरी सुद्धा मतदार राजा हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला. खूप खूप धन्यवाद तुम्हा तिघांचे ही सगळी सविस्तर माहिती दिल्याबद्दल.